तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडनं आज राज्यपालांची भेट जी आहे ती राजभवनात घेण्यात येणार आहेत. आपल्यासोबत सुषमाताई अंधारे आहेत, ठाकरे गटाच्या उपनेत्या. ताई, राज्यपालांची भेट घेत आहे, काय विशेष कारण आहे? कारण की सातत्यानं महिला अत्याचारांमध्ये राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. वैष्णवी हगवण्याचं प्रकरण देखील ताजं आहे, त्यांचा मृत्यू देखील हुंडाबळीने झालेला आहे. अशातच तुम्ही राज्यपालांची भेट घेत आहेत. काय नक्की नेमकी राज्यपालांकडे मागणी करणार आहात? एकतर राज्यातला महिलांच्या संदर्भात वाढलेला हिंसाचार, महिलांवरील होणारे लैंगिक अत्याचार आणि राज्यातल्या बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची वाढती संख्या, हे सगळं बघता याचं दाद कोणाकडे मागायचे हे आम्हाला समजत नाही आहे. कारण एकतर सामाजिक प्रतिष्ठा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता मुळात महिला तक्रार करायला पुढे येतच नाही. पुढे आल्या तर पोलीस स्टेशन तक्रार नोंदवून घेत नाही. म्हणजे मी आपल्याला सहज म्हणून सांगते की हे ज्या राजेंद्र हगवणे ज्या गाडीतनं पळून पसार झाले, ती चोंदेंची गाडी होती. त्या चोंदेंच्या दोन्ही सुनांच्या पोलीस कंप्लेंट होत्या खडक पोलीस स्टेशनमध्ये. पण खडक पोलीस स्टेशनला PI कोण होते? तर खडक पोलीस स्टेशनला PI आहे शशिकांत चव्हाण. हे शशिकांत चव्हाण कोण? तर शशिकांत चव्हाण हे सख्खे मेहुणे आहेत जालिंदर सुपेकरांचे. ज्या शशिकांत चव्हाण साधा PI माणूस आहे, परंतु अरबो खरबोच्या साईट्स या माणसाच्या चालू आहेत. 180 फ्लॅटची एकतर साईट आहे, ज्याच्यातला एक फ्लॅट 2.5 कोटीचा आहे. PI कडे एवढे पैसे आले कुठून? आणि त्याच PI कडे नेमकी चोंदेंच्या सुनांची तक्रार येते. हे तक्रार घेत नाहीत. ते चोंदे आणि हगवणे एकमेकांचे चांगले मित्र असतात. जर असा राजकीय वरदहस्त होत असेल आणि पोलीस तक्रार घेत नसतील तर काय करायचं? मग महिला आयोगाकडे जावं का? महिला आयोग म्हणजे सर्व्हिस ब्रिज आहे, एक सेवा सेतू आहे, म्हणून आम्ही महिला आयोगाकडे जायचो. तर महिला आयोगाला वेळ नाही आहे हे सगळं करायला. मुळात महिला आयोगाकडे सदस्यच नाही आहेत. गेल्या कित्येक महिन्यांमध्ये तिथे सदस्य नेमलेले नाहीत. विभागीय कार्यालयांची नेमणूक नाही आहे. समुपदेशन कार्यालयांमधल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे वेतन भत्ते दिलेले नाही आहेत. कितीतरी अडचणी आहेत. बरे, हे प्रश्न विचारले समजा पत्रकारांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, तर महिला आयुक्ताला चिल्लर म्हणतं. मग आता आम्ही बोलायचं कुणाशी? प्रश्न कुणाला विचारायचे? मग आम्ही वकिलांकडे मदत मागावी का? तर वकील कशा पद्धतीने पुन्हा महिलांचं चारित्र्य हनन करतात हे आपण बघितलं. हा सगळा पट बघता एकूण महिलांच्या सन्मानासाठी नेमकं काय असा कृती कार्यक्रम आखता येईल? हा जर जिजाऊंचा, मा रमाईंचा, मा सावित्रींचा महाराष्ट्र आहे, मा अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना सुरक्षा आणि सन्मान कसा प्रदान करता येईल आणि यासाठी शासकीय यंत्रणा का बरं पुऱ्या पडत नाही आहेत, असे अनेक आमचे प्रश्न आहेत. आम्ही थकलो आहे आता पोलीस, महिला आयोग हे सगळं करून. त्यामुळे आमचं एक आशास्थान म्हणून आम्ही महामहिम राज्यपालांना भेटतोय. आम्ही तशी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा वेळ मागितलेली आहे आणि राज्य महिला आयोग राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही अजितदादांची सुद्धा वेळ मागितलेली आहे, ते देतील अशी अपेक्षा करतो आम्ही. शिवाय आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाला सुद्धा पत्र लिहिलेलं आहे की बाबा राज्य महिला आयोगाला इतर कामांमधून वेळ मिळत नाही, त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या महिला आयोगाला प्रभारी म्हणून काम बघावं अशी आमची विनंती असेल. ताई, तुम्ही एकीकडे आज राज्यपालांची भेट घेताय, पण दुसरीकडे नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत त्यांनी मात्र महिला आयोगामध्ये सदस्य का नाही हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आज संपूर्ण बैठक जी आहे ती विधान भवनात लावलेली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतरच खरं तर या सगळ्या प्रश्नांना वाचा फुटली आहे की अध्यक्ष महिला आयोगावरती आहे, मात्र विभागीय सदस्य मात्र कोणत्याच महिलांची नेमणूक करण्यात नाही आलेली आहे. काय अधिकार आहे त्यांना? काय त्यांची कार्यकक्षा काय आहे? आणि वराती मागून घोडं नाचवण्यात काय अर्थ आहे? म्हणजे कशासाठी करतायत त्या? लक्षात घ्या, महिला आयोगाची नेमणूक हे राज्यपाल महोदय करतात. महिला आयोगाच्या रचनेमध्ये काही फेरबदल असतील तर ते राज्यपाल साहेब करतील ना. त्याच्यामध्ये नीलम गोरेंचा काय संबंध येतो? पण असं त्यांची ती सवय आहे की दरवेळेला मी कसं काहीतरी करते, आय एम द गोरे हे सांगायची ती जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार त्या करत असतील. कारण त्या उपसभापती म्हणून त्या करत असतील असं मला अजिबात वाटत नाही.
म्हणजे TV9च्या कॅमेऱ्यासमोर हे अत्यंत जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की उपसभापती म्हणून ही कृती त्या बिलकुलच करत नाही आहेत, कारण त्या तशी जर कृती करत असत्या तर त्यांनी सगळ्याच पक्षांच्या महिला नेत्यांना पाचारण केलं असतं, पण त्या तसं केलेलं नाही आहे त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांना जी हुजूर करून त्यांच्या पुढे जाऊ शकतात आणि त्यांच्या पुढे अजिबात बुद्धी चालवणार नाहीत. बोला साहेब, बैल दूध देतो का? अहो 1 शेर नाही 2 शेर देतो असं म्हणणाऱ्यांना त्या बोलावतील. आणि जो म्हणेल अहो माझ्या हातात चरवीच आहे, सांगा फक्त कोणत्या बैलाचं काढायचंय, त्याला लगेचच अरे तू तर बसच इकडे. त्या द नीलम गोरे आहेत. त्यामुळे द नीलम गोरे काहीही करू शकतात. कदाचित आज इकडे राज्यपालांची बैठक आहे म्हटल्यावर आपण कसे काहीच करत नाही आहोत, आपणही तातडीने. पण मला असं वाटतं की जर अशा बैठका घ्यायच्याच असतील त्यांना आणि खरंच महिलांची गाराणी ऐकायची असतील तर AC रूममध्ये बसून ऐकू नका, खाली उतरा, फील्डमध्ये या, गावखेड्यातल्या बांधावरच्या बायकांचं काय म्हणणं आहे ते ऐका, कळेल तुम्हाला काय ते. एक शेवटचाच प्रश्न, महिला आयोगाच्या अध्यक्षा चौकटीत काम करतात असं त्यांच्या पक्षातल्या नेत्यांकडनं त्यांची सावरासावर करण्यात येते. महिला आयोगाला संविधानिक पद आहे, मात्र काम म्हणजे एखादा FIR जर आला त्याची चौकशी करण्याचे त्यांना काही अधिकार नाही आहेत, ते मॅटर पुशअप करू शकतात असं त्यांच्याकडनं. एक लक्षात घ्या, आपल्याकडे ना आत्ता आमच्याकडे पुण्यामध्ये ना येरवड्यामध्ये कॉमर्स झोनमध्ये एका महिलेची हत्या झाली भर दिवसा. आपण सगळ्यांनी ती बातमी दाखवली. या हत्या प्रकरणानंतर महिला आयोगाला वेळच नव्हता त्याच्यात लक्ष द्यायला. राष्ट्रीय महिला आयोगानेच मोठं केलं आणि राष्ट्रीय महिला आयोगाने त्याच्यामध्ये स्वतंत्र चौकशी नेमली आणि त्या स्वतंत्र चौकशीमध्ये त्यांनी राज्याच्या महिला आयोगालाच वगळलं. हे फार उल्लेखनीय आहे. त्यामुळे आता त्याच्यावर न बोललेलं बरं. राहिला प्रश्न त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, अरे क्या अदालत भी तुम्हारी, जज भी तुम्हारा और इन्साफ भी तुम्ही दोघे, असं कसं काय बरं? म्हणजे तटकरे साहेब हागवणे प्रकरणात तत्परतेनं उतरत नाहीत, बदलापूरच्या प्रकरणात तटकरे साहेब अजिबात तिथे जाऊन बोलत नाहीत. मी समजू शकते की रुपाली चाकणकर या त्यांच्या लाडक्या बहीण आहेत. अरे पण चाकणकर एकट्याच लाडक्या बहीण आहेत का? आम्ही सगळ्या बहिणी आहोत, आमच्याही काही अडचणी आहेत. मला वाटतं तटकरे साहेबांनी तितक्याच तत्परतेने प्रिया फुके असेल, रिंकी बक्सला असेल, निर्मला यादव असेल, कितीतरी अशी प्रकरणं आहेत, या प्रकरणामध्ये सुद्धा तत्परतेने व्यक्त होणं गरजेचं होतं. काय बोलणार. खरं तर किशोरी पेडणेकर ताई पण आपल्या बरोबर आहेत, माजी महापौर आहेत ताई. मुख्यत्वे तुम्हाला प्रश्न आहे, आज तुम्ही जाताय राज्यपालांना भेटायला, सुषमाताई सुद्धा जात आहेत, रोहिणीताई खडसे जात आहेत, महिला आयोग खरंच त्यांचं काम व्यवस्थित बजावतात का हा प्रश्न आहे. नाही, मुळामध्ये महिला आयोगाने गेल्या 1-1.5 वर्षात ज्या त्यांच्या बरोबरीने सदस्य म्हणून काम करू शकतात त्यांच्या नियुक्तीसाठी कुठलेही प्रयत्न झाले नाहीत, हे आता पुढे येत आहे. यावरूनच त्या किती कार्यक्षम आहेत हे स्पष्ट होत आहे. कारण कुठलाही स्वतःच्या पदाभोवती असलेला जो प्रोटोकॉल आहे तोच फॉलो जर करत नसतील तर ह्या लोकांना काय न्याय देत असतील. आणि ह्या एका पक्षाच्या वरिष्ठ पदावर पण आहेत. त्यामुळे महिला आयोगाची जेव्हा एखादी चुकून कधी मीटिंग लागलीच तर ती पक्षाच्या अंतर्गत मीटिंग लावतात. महिला आयोग हा महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना, मग तळागाळातल्या महिलांपासून सगळ्या महिलांसाठी ह्यांना न्याय देण्यासाठी बसवलेलं असतं. परंतु ह्यांची न्याय देण्याची पद्धतच वेगळी. आणि त्यांच्याबद्दल म्हणजे एक चाकणकर म्हणून आम्हाला काय हे नाही आहे, कारण तुमच्याच एका चॅनलवर मी पाहिलं की चाकणकरबाई रुसतात. म्हणजे इतका जर बालिशपणा असेल की एखाद्या चॅनलवर जाऊन रुसवे फुगवे एखाद्या ह्याच्यासारख्या लहान मुलीसारखं दाखवत असतील तर मला वाटतं त्या पदाला खरंच मग त्या लायक नाहीत. कारण चॅनल आहेत, तुम्हाला मीडिया उलटसुलट विचारणारच आणि त्या प्रश्नाची उत्तरं काम केलेले असेल तर आपण देऊ शकतो, पण कामच केलेलं नसेल तर मग अशी चिडचिड करून निघून जायचं. आणि मग जर लोकांनी सोशल मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये जर तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर माझ्यावर जळतात. मुळात तुम्हाला पक्षाने दिलं आहे, त्या पक्षाची इब्रत निघते, त्या पक्षाच्या प्रमुखाची इब्रत निघते आणि तरी म्हणणार माझ्यावर जळतात का म्हणजे हा काय शब्दप्रयोग आहे, जळतात रुसतात, हा बालिशपणा आहे. त्यामुळे अशा पदावर मॅच्युअर्ड एखादी महिला असावी, मग ती वयाने लहान असली तरी चालेल.
पण तिला या समाजाची जाण असावी आणि ती जाण नसलेली जर एखादी व्यक्ती तिथे बसली तर आपल्याला हे सगळं बघावं लागणार आहे. बघा, माझ्या हातामध्ये आत्ता एक पत्रक आहे, हे पेपरचंच आहे. त्याच्यामध्ये धक्कादायक आहे, म्हणजे रिअली धक्कादायक आहे, बीडमधलं आहे. आता कायम माझा प्रश्न असतो की बीड या महाराष्ट्रात आहे का? कारण बीडमध्ये बंदुका पुरवल्या जातात, बीडमध्ये रस्त्यावर अत्याचार होतात आणि बीडमध्ये ज्या पद्धतीने महिलांचं गर्भाशय काढून टाकलंय, ऊसतोड्या महिलांचं, हा काय प्रकार आहे? मग अशा प्रकारांवर तर महिला आयोगाने बोललंच पाहिजे, तपास केलाच पाहिजे. पण महिला आयोग कुठेही याच्यामध्ये करताना दिसत नाही. अनेक महिला अशा आहेत की त्या ऊसतोडीला कोयता घेऊन जातात गरोदर असून, आणि ऊसतोडीमध्ये जे श्वसनामागे आजार होतात त्या आजारांची त्या बिचारांना कल्पना नसते, कारण हातावर पोट असतं. त्यामुळे मला वाटतं अशा याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि राज्यात या 5 महिन्यामध्ये लाडक्या बहिणींवर 4736 महिलांचा छळ झाला आहे. आणि प्रमुख शहरांमध्ये मुंबई असेल 412, संभाजीनगर 288, 243 बीडमध्ये, नाशिकमध्ये 237, पुण्यामध्ये 229, पुण्यासारख्या अहिल्याबाई जिल्ह्यामध्ये 196, धुळे, जालना, नांदेड सगळे उच्चांक गाठणारे आकडे आहेत. लक्ष दिलंय का? आणि म्हणून लोकांची नाराजी आहे. एक शेवटचा प्रश्न, महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या वाय सिक्युरिटी दर्जाची सुरक्षा घेऊन जातात, त्याच्यावरतून देखील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलाय की त्या फक्त रील्स काढण्यापुरता ते सुरक्षा घेऊन फिरतात. मी तर अनेक रील पाहिल्या, अतिशय खिलवणी म्हणतात ना, खेळण्यासारख्या रील आहेत. आमच्यासारख्यांना जेव्हा धमकीचे फोन आजही येतात किंवा तक्रारी, पण आता आम्ही तक्रारी पण नाही देत, कारण गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही साधा सिंगल वन अधिकारी आम्हाला मिळाला नाही. म्हणजे आमच्या जीवाची, आमच्या जीवनाची काय काडीमोल किंमत आहे. आम्ही पण एका पक्षाचे आहोत, पण नाही दिली. मग ह्यांना असं काय वाय प्रश्न विचारते मी, का? धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. या महिला नेत्या होत्या ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर. त्या रोहिणी खडसे देखील आपल्यासोबत थोड्या वेळापूर्वी होत्या. या सर्व महिला नेत्या ज्या आहेत महाविकास आघाडीच्या, त्या राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि राज्यातल्या महिला अत्याचारांच्या वाढत्या संख्येवरती जो आहे तो एक प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केला आहे आणि त्या संदर्भातलं निवेदन जे आहे ते राज्यपालांना देण्यात येणार आहे. आणि त्याचसोबतच महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या आहेत रुपाली चाकणकर, त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरतून काढून टाकण्याची मागणी देखील जी आहे ती राज्यपालांना या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्या ज्या आहेत, महिला नेत्या ज्या आहेत त्या आज निवेदनाद्वारे ही मागणी जी आहे ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जी आहे ती या महिला नेत्यांनी आपल्यासोबत बोलताना दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.